मित्रांनो नमस्कार. आज वेरवली कोंडमधलं मैदान पार पडलेलं आहे आणि वेरवली कोंडमध्ये आपल्या गावातील जोडी ही जिल्हास्तरीय 2 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत आणि तसंच आपला बंटी आज तालुक्यात गुलालाचा मानकरी ठरलेला आहे मित्रांनो. तरी आज आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम दादा काका तुमचं मनपूर्वक आभार म्हणजे अभिनंदन म्हणायचं, कारण का आज आपली जोडी गुलालात बसलेली आहे. काय सांगा? म्हणजे आज आम्ही वेरुळी इथं गेलेले बैलगाडीचा छकडा होता. आज आमचा जिल्ह्यावर 2रा नंबर बसला. हे पाहून माझ्या मनाला समाधान झालं आणि माझे सगळे सहकारी होते. हे सगळं आज आनंदाच्या बेबामध्ये आहेत. तेव्हा माझा दुसरा एक बैल होता तो दुसऱ्याच्या काय झाला त्याचाही नंबर तालुक्यावर बसला. हे पाहून माझं मन एकदम हे झालं. काका मला तिन्ही पण आज आपले बैल गुलालात आहेत. अगदी खूप छान गोष्ट आहे. म्हणजे कंटिन्यू आता मला मी बघतोय मागच्या काही मैदानात आपले वर्षा जोड नेहमी गुलालात असते. बंटी कुठेतरी थांबत होता तर आज त्याचाही गुलाल झालाय. मी बऱ्याच जणांकडून आज ऐकलं, मी स्वतः मैदानात नव्हतो पण बऱ्याच जणांकडून ऐकलं की बंटी आज खूप छान म्हणजे जोरात पळाला. तर काय सांगाल बंटीबद्दल? बंटीला म्हणजे कसं मी जेव्हा त्यानं पाठोपाठ हॅट्रिक केला नव्हती बरं, त्याच्यानंतर एक मैदानात तो जरासा बाहेर वळला आणि त्याच्यामुळे तो नाराजी आम्हाला दाखवला नव्हती. पण आज तो बंटी इतका पळाला की माझ्या डोळ्याची पारणं पेटून गेली. मित्रांनो आता आपण अभिदादांकडे जाणार आहोत मित्रांनो. त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. दादा मला सांगा, काही दिवसापूर्वीच आपण नवीन खरेदी केले वैभव दादांच्या ह्यानं. आज वर्षाची जोड आज दुसरं मैदान आहे आजचं. तर काय सांगाल, कशी जोड लागते किंवा काय पळताना वाटतंय? ना जोड एकदम जबरदस्त पळते पण जोरात, बरं, परतान पण जोरात करतात आणि हा सर्व माने साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा इथपर्यंत आम्ही पोचलो. बरं, आणि त्यांनी त्यांचा बैल आमच्या दावणीला दिला हे अत्यंत महत्वाचं आहे. बरं. दादा वैभव दादांकडे मी येतोय. दादा तुमचं खरंच खूप अभिनंदन, कारण का आज दुसरं मैदान होतं आजचं. नवीन खरेदी केलाय वर्षा. तुम्हाला काय वाटलं वर्षाच घ्यावा असा? कारण आज आपल्या वशाला पुरणारा बैल एवढ्या आपल्या नजरेत दुसरा बैल नाही आणि तो बैल त्या बैलाला लागेल अशी आमची इच्छा होती आणि खरोखरच तो बैल त्या पद्धतीने उतरलेला आहे आणि त्याने आपलं काम योग्य प्रकारे केलेलं आहे. आणि आज जोडी आपली गुलाला सतत दुसऱ्यांदा आहे. परवा दिवशी 1 नंबरला बसली जिल्ह्यामध्ये, आज 2 नंबरला आहे.
भविष्य काय त्याच्या पुढे अजून जाऊ आपण. वैभव दादा, आता तुम्ही ड्रायव्हर म्हणून मी मागच्या मैदानात तुम्हाला पुढं बसताना बघितलं. आज आपले संदीप दादा ड्रायव्हर होते. माझा प्रश्न असा आहे, कारण का वशा माने सरकारांचा वशा हा इंजिन फेल, ब्रेक फेल असं म्हटलं जातं. तर तुम्ही पळवताना तुम्हाला असं काय वाटलं, की खरंच असं वाटलं का, की कुठंतरी भीती, की गाडी आवरेल की नाही आवरेल, किंवा अशा काय गोष्टी तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल? नाही आता आपला बैल आतला शहाणा असल्यामुळे बाहेरचा बैल काहीच करू शकत नाही. किती जरी स्पीडचा बैल असला पण तो बैल खरं खूप सुंदर पळतोय आजच्या घडीला आणि खरंच आपल्या वशाला सांभाळून घेऊन जातोय, सांभाळून घेऊन येतोय, हे महत्वाचं आहे. आणि परतान खरं तर परतान सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मैदानामध्ये, आणि तो योग्य प्रकारे तो बैल करतोय. बरोबर. त्याच्यामुळे आता काय भीती राहिलेली नाही मनामध्ये. मित्रांनो, तुम्ही बघताय आज वशाची जोड वैभव दादांनी लावली आहे आणि आजचं दुसरं मैदान होतं. आणि दुसऱ्या मैदानात, मागच्या मैदानात मित्रांनो तुम्हाला सांगण्यासाठी माहितीसाठी सांगतो, की जिल्ह्यात पहिला नंबर बसलेला आहे आणि आज जिल्ह्यात दुसरा क्रमांक बसलेला आहे मित्रांनो. तसंच बंटी आज गुलालात दादा राहिला आहे. बंटीबद्दल काय सांगाल, आज काय धावली, कारण का तुम्हीच हाकायला होतात बंटीला? नाही, आज बंटीने भयंकर पळाला बैल. बरं. आणखीन पळाला म्हणजे इकडे तिकडे न करताना सरळ रेषे जाऊन सरळ आला बरं. आणि खूप भयानक स्पीड लावला त्या बैलाने. त्याच्यामुळे आज खरंच खूप अभिनंदन आहे. खरंच दादा, बंटी सारखा बैल तुमच्या दावणीला होता, परंतु कुठंतरी सांगड होत नव्हती वशाची आणि बंटीची, आणि त्याच्यानंतर तुम्ही वशा जोड केलात. परंतु असं काय मनात आहे का, आता बंटीला जोड करायची का, किंवा बैल बघणार का, असं दृष्टिकोन आहे का? ते आता कसं, याचं सगळं डिसिजन एक अभिदादा आणि वडील घेतात, त्याच्यामुळे त्यांचे डिसिजन करून ते काय करतात त्याच्या आपण पुढे चालू त्याच्या. दादा, मी इथंच थांबन, कारण का मित्रांनो मैदानावरून आलेले आहेत बैल, उभी आहेत. तुम्ही बघताय सर्व बैल माझ्या पाठी उभी आहेत. दादा घरी पण नाही गेलेत आणि आपण बाईट घेतोय, कारण का खूप अभिमानाची गोष्ट आहे देवदेवासियांसाठी, कारण का आज दादांचे तिन्ही बैल गुलालात आहेत मित्रांनो. वशा जिल्ह्यात 2 नंबर बसलाय आणि बंटीचा तालुक्यात गुलाल झालेला आहे मित्रांनो. दादांना शुभेच्छा देतो. उद्या परत त्यांचं मैदानं सतत चालू झालेली आहेत मित्रांनो, आणि मी वेळ घेत नाही, इथंच थांबतो. दादा, परत एकदा सगळ्यांचं, तुमचं पूर्ण टीमचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं हे मला मित्रांनो सांगा. आजची जोडी कशी पाहिली, काय पाहिली, ही माहिती असेल किंवा काय असेल तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि असंच एक परत नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.